नमस्कार, मी विशाल पाटील। मराठा आरक्षणाचा संघर्ष हा केवळ आकडेवारीचा नाहीये, तर आत्मसन्मानाचा देखील आहे। एखाद्या समाजाला हक्क हवे असतात, संघर्ष नाही। मात्र जेव्हा हक्क मिळत नाही तेव्हा संघर्ष हा एकमेव मार्ग उरतो। उपोषण हे शस्त्र आहे, मात्र त्याच सोबत तो आरसा देखील आहे, असहाय्यतेचा आणि धैर्याचा। वारंवार होणारी उपोषणं प्रश्न सोडवतात की आणखी गुंतागुंत होत जाते, हा विचार करण्यासारखा विषय आहे। निर्णयाचा दरवाजा उघडला गेला तरी देखील नवं कुलूप लागताना दिसतं आणि त्यामुळेच आंदोलनाचा प्रवास संपत नाही। जरांगे पाटलांच्या बाबतीतही तसंच काहीसं पाहायला मिळालं। मराठा आरक्षणासाठी त्यांनी गेल्या कित्येकदा उपोषणं केली। त्यांनी केलेल्या उपोषणांनंतर मराठा आरक्षणाचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा संघर्ष संपण्याच्या मार्गावरती आला असंही वाटलं। अचानक उठलेलं वादळ निर्णयांची वाट पाहत काहीसं शांत झालं। मात्र जसजशी वेळ जात होती तसतशी मराठा आंदोलनाची ही धग पुन्हा एकदा तीव्र होत गेली आहे आणि आता तर पुन्हा एकदा जरांगेंच्या नेतृत्वाखालील हे भगवं वादळ मुंबईला धडक देण्यासाठी निघालेलं आहे। गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये आंदोलकांचा आवाज दुर्लक्षित होऊ नये याची खबरदारी सरकारकडून घेण्यात आलेली आहे। यासाठी सरकारने आंदोलकांना मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी दिली। एकीकडे जरांगेंपुढे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं, तर दुसरीकडे सरकार पुढे परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आव्हान आहे आणि त्यामुळे या अंकामध्ये पुढे काय काय होऊ शकतं याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। तर अखेर मुंबईला निघालेल्या जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे। मात्र ही परवानगी देत असताना एकूण 8 अटी घालण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये पूर्व परवानगीशिवाय आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटलांना मनाई केली होती। तरी देखील जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती ठाम होते आणि मग अशातच मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली। मात्र यावेळी पोलिसांकडून एकूण 8 अटी घालण्यात आलेल्या आहेत। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाचं मुख्य ठिकाण आझाद मैदान राहणार आहे। पोलिसांनी अधिकृत परवानगी दिल्यामुळे आंदोलनाच्या तयारीला आता गती आलेली असून मोठ्या संख्येने समर्थक हे मुंबईत दाखल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत। तिकडे जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलकांना संयम बाळगण्याचं आणि शिस्तीने आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच आंदोलनासाठी परवानगी दिल्यानं सरकारचं कौतुक करतायत असं देखील जरांगेंनी म्हटलंय। दरम्यान एका अटीवर जरांगेंना मात्र आक्षेप आहे। ती अट कोणती आहे ते पाहण्याआधी पोलिसांनी घातलेल्या 8 ही अटी नेमक्या कोणत्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। तर एकंदरीतच अटी शर्तींचा ज्यावेळेला सिलसिला सुरू होतो, पोलिसांच्या एकूण 8 अटी। पहिली अट आहे आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी, शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी परवानगी नसणार आहे। दुसरी अट आहे ठराविक वाहनांना प्रवेश मिळेल, वाडी बंदरापर्यंतच सर्वजण येऊ शकतील, 7000 चौरस मीटर जागा, 5000 आंदोलकांसाठी, यात इतर आंदोलनकर्त्यांचा देखील समावेश आहे, ही तिसरी अट। चौथ्या अटीकडे आपण वळणार आहोत। एकूण 8 अटी सांगण्यात आलेल्या आहेत। ठरवलेल्या क्षेत्राबाहेर मोर्चा काढण्यास मनाई घालण्यात आलेली आहे। पाचवी आणि महत्त्वाची अट काय आहे तर परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक तसंच प्रचार यंत्रणा वापरता येणार नाही। त्यानंतर 6वी अट ती काय सांगते तर आंदोलनासाठी वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6, त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही। त्यानंतर 7वी अट काय सांगते तर 7वी अट म्हणते क्षेत्रात अन्न शिजवणं, कचरा टाकणं याला मनाई आहे। स्वच्छतेची जबाबदारी ही मात्र आंदोलकांची असणार आहे। आणि त्यानंतर पोलिसांच्या 8 अटींपैकी शेवटची अट काय आहे तर गणेश विसर्जनामध्ये अडथळा नको, लहान मुलं, गर्भवती आणि वृद्धांना सहभागी न करण्याचं आवाहन देखील या 8व्या अटीनुसार करण्यात आलेलं आहे।
तर एकंदरीत पोलिसांच्या या 8 अटींसह मिळालेली परवानगी या विषयावरती आपण आत्ताच बोललेलो आहोत। तर या 8 पैकी ज्या अटींवर जरांगे पाटलांना आक्षेप आहे आणि ती म्हणजे आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा असल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती जरांगे पाटलांनी केली आहे। तसंच कायद्याचं पालन करत नियमांमध्ये आंदोलन करणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता या सर्व परिस्थितीवरती ठोस तोडगा काढण्याचं मोठं आव्हान हे सरकारपुढे आहे। तर एका बाजूला ही उपोषण आंदोलन सुरू असताना यापूर्वी मात्र कशा प्रकारे उपोषण करण्यात आलेली होती त्याचा इतिहास अगदी थोडक्यात पाहूयात की हा आंदोलन या मराठा आरक्षणासाठी कितीदा झालेली आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तर पोलिसांच्या 8 अटी आपण पाहून झालेल्या होत्या। त्यानंतर जरांगेंनी केलेलं आंदोलन काय म्हणतंय। पहिलं उपोषण होतं 29 ऑगस्ट 2023 ला जरांगे उपोषणाला बसलेले होते। ती तारीख होती 29 ऑगस्ट 2023। त्यानंतर 1 सप्टेंबरला 2023 पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठी चार्ज करण्यात आलेला होता। जे घडले पहिल्या उपोषणाच्या वेळी ते आपण पाहतोय। मग 14 सप्टेंबर 2023 ला जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं होतं। उपोषण सोडताना जरांगेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली होती। 40 दिवसांची ही मुदत संपली। त्यानंतर दुसऱ्या उपोषणाची वेळ आली। दुसरं उपोषण होतं 25 ऑक्टोबर 2023 ला आरक्षणाबाबत हालचाली न झाल्यानं जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषण हत्यार त्यांना उपसावं लागलं। 30 ऑक्टोबर 2023 ला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ देखील पाहायला मिळाली होती। 2 नोव्हेंबर 2023 ला सरकारला 24 डिसेंबरची मुदत देत जरांगेंचं उपोषण त्यावेळेला स्थगित करण्यात आलं। मग 20 जानेवारी 2024 ला जरांगे आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। मग 26 जानेवारी 2024 ला मुख्यमंत्र्यांकडून सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत मिळाल्यानंतर जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीला परत गेलेले होते। तिसरं उपोषण सुरू झालं की तारीख होती 10 फेब्रुवारी 2024। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषण करावं लागलेले। ही उपोषणाची होती तिसरी वेळ। तिसऱ्या उपोषणाला 20 फेब्रुवारी 2024 ला मराठ्यांना 10% आरक्षणाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालं। मग 26 फेब्रुवारी 2024 ला अंतरवाली सराटीमध्ये महिलांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडलेलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी। मग चौथ्या उपोषणाची वेळ आली 8 जून 2024 ला सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं चौथ्यांदा उपोषण महाराष्ट्रानं आणि देशानं पुन्हा एकदा पाहिलं। मग 13 जून 2024 ला सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं आणि पुन्हा एकदा उपोषणाला स्थगिती मिळाली। मग 5वं उपोषण 20 जुलै 2024 ला सगळे सोयरे अध्यादेश सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी 5व्यांदा उपोषणाची वेळ आली। मग 24 जुलै 2024 ला गावातील महिलांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं। मग होतं 6वं उपोषण 17 सप्टेंबर 2024 ला मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगे उपोषणाला बसले। मग 25 सप्टेंबर 2024 ला गावातील महिलांच्या हस्ते जरांगेंनी आमरण उपोषण देखील सोडलेलं होतं। ती वेळ होती 6व्या उपोषणाची। मग 7वं उपोषण 25 जानेवारी 2025 ला जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आणि त्याला सुरुवात केली। मग 30 जानेवारी 2025 ला जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलेलं होतं। ती वेळ होती 7व्या उपोषणाची। एकंदरीत जरांगेंनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनांचा इतिहास आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता वळणार आहोत आपण पुढे एकदा। ती गोष्ट म्हणजे आंदोलन करून आरक्षण मिळवण्यामध्ये जरांगे यशस्वी होणार की जरांगेंची पुन्हा एकदा मनधरणी करून सरकार तात्पुरती वेळ मारून नेणार आहे। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांना। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्या सोबत असेल।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील असे सगळे पॅनलिस्ट आज आपल्याबरोबर असणार आहे. लक्ष्मण हाकेजी, मी मात्र आपल्यापासून सुरुवात करतोय. एक म्हणजे असं की एका बाजूला आंदोलन करण्यासाठी मराठा समाज हा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे. काय घडतंय यावरती तुमची देखील नजर आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यांनी आत्ताच नुकती पार पडलेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे साखळी उपोषणाचा. ओबीसी नेत्यांची, ओबीसी जनतेची नेमकी काय आता या साखळी उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून देण्याची इच्छा आहे? लक्ष्मणजी, हे बघा, ओबीसी आरक्षणामध्ये जर मराठा समाजाचं इन्क्लुजन झालं तर या महाराष्ट्रातल्या ओबीसींचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं काय होणार? बर, तो त्यांच्या स्पर्धेमध्ये, त्यांच्या तुलनेमध्ये तो शिक्षण, नोकरी आणि लोकल बॉडीज मधल्या इलेक्शन मध्ये तो त्यांच्याबरोबर कॉम्पिट कसा करणार? मी साधं सोपं तुम्ही प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामुळं ओबीसी असुरक्षित वाटतंय त्याला, तो चिंतित आहे. आज बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे आज गावामध्ये प्रत्येकानं सर्टिफिकेट काढल्याचे शेकडो कॉल आहेत. आणि जर असं झालं असेल तर मग काय होणार पुढे जाऊन? ओबीसींचं काय होणार? मग सरकार काय वेगळं करणार का? त्यात बायफर्गेशन करणार का? आणि बघा, आरक्षणाचा हेतू मुळात हा सोशल जस्टिस साठी हे समजून घेतलं पाहिजे, संविधानिक अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, हे तत्व जोपर्यंत या आरक्षण मागणाऱ्यांना समजणार नाही. आता शासनानं बघा, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम होते, त्यावेळी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये जर मराठा तरुणांना जर अडचण येत असेल, हे आपण ग्राह्य धरलं तर शासनानं तशा पद्धतीचं एक्झर्शन केलंय ना. 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय ना. त्याच्याही पलीकडे जाऊन इकॉनॉमिकल बेसवरती घटना दुरुस्ती करून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 10% रिझर्वेशन दिलंय ना. पण ते रिझर्वेशन फॉलो न करता आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, की जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही, आतापर्यंत त्याच्या 4 राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही. आणि असं सगळं असताना, संविधानाला मान्य नसताना, न्यायालयाला मान्य नसताना आणि मूळ ओबीसी वरती अन्याय करणारा हा अशा पद्धतीची बेकायदा मागणी असताना याचं काय होणार? ही ओबीसी आंदोलक म्हणून ओबीसी मधल्या छोट्या छोट्या आणि ओबीसी मधल्या सर्व प्रवर्गाच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या घटकांसमोर हा प्रश्न आहे, ही चिंता आहे. बरं लक्ष्मणजी, मला लक्षात आलं की ओबीसींना आपल्या त्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये या मुद्द्यावरती तुम्ही ठाम आहात. वीरेंद्र पवारांना मला विचारायचं, या आधी देखील मराठा आरक्षणासाठी बरेच मोर्चे निघाले, आंदोलनं, उपोषणं झाली. मग आत्ता जे आंदोलन जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे ते आरक्षण मिळवून देण्यात यशस्वी ठरेल असं आपल्याला वाटतं का? माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? वीरेंद्रजी, यांच्यापर्यंत आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये. मात्र सुषमाताईंकडे मी जाईल यावेळेला पुन्हा एकदा. सुषमाताई, महाविकास आघाडीच्या काळामध्ये आरक्षण गेलं असं महायुती सरकार सातत्यानं म्हणताना दिसतंय, त्यांचे नेते मंडळी म्हणताना दिसतात. बरं, आता जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे तेच महायुती सरकार पेचात सापडलंय का? काय वाटतं, आत्ता तरी मराठा आरक्षणावरती महायुती सरकार तोडगा काढेल? महायुती सरकार म्हणजे खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं आहे. मुळात महायुती सरकारने कधीही आरक्षण देण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्या काही आतापर्यंतच्या गोष्टी घडल्या किंवा जे काही बदलाव आहे या सगळ्या टप्प्यांवर भाजपाने कायम मराठा असेल किंवा कुठलाही समुदाय असेल, या सगळ्या समुदायांच्या सोबत फक्त आणि फक्त भावनिक खेळ करण्याचे राजकारण केलेलं आहे. एक क्लिप आपण बघितली असेल की ज्याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की इफ देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग निघतो आणि इच्छा नाहीये असं ते सांगतात जेव्हा ते विरोधी बाकावर होते तेव्हा. आता तर ते सत्तेत आहेत आणि केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे. तर मग आता त्यांना काय प्रॉब्लेम आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं असं की माझं वारंवार असं म्हणणं आहे, मी ओबीसी आहे, लक्षात घ्या, मी ओबीसी आहे, मला माझ्या आरक्षणाची चिंता आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं व्हावं.
त्यामुळे सत्ताधारी नेमका काय खेळ खेळतायत एवढं समजण्या इतका माझा मेंदू जागृत आहे. आणि तो मेंदू जागृत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा जो खेळ आहे तो आम्हाला चांगला कळतोय. आम्हाला एवढंच म्हणायचंय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं जे शीतयुद्ध चालू आहे त्या शीतयुद्धामध्ये सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान होऊ नये, तसं ते ओबीसींचे नुकसान होऊ नये. कारण सध्या एकनाथ शिंदे वाशीच्या सभेमध्ये ज्या एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की छत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन मी सांगतो की मी तुम्हाला आरक्षण देणार आहे. आता फडणवीसांची अडचण अशी आहे की फडणवीसांनी जर ते आरक्षण समजा मान्य केलं तर त्याचं कदाचित क्रेडिट शिंदेंना जाईल का, अशी जी भीती फडणवीस आणि फडणवीस समर्थकांच्या मनामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने फडणवीसांचे एकाच वेळेला म्हणजे किती पेड वर्करने काम करावं, इतके पेड वर्कर पुढे आले की पक्षाचे आणि पक्षाच्या बाहेरचे, आणि ते सगळे सांगायला लागले की तुम्ही देवेंद्रजींबद्दल वाईट कसं काय बोलताय. एक समजून घ्या की कदाचित मनोज जरांगे हा माणूस कमी शिकलेला असेल, गडी रांगडा आहे, कदाचित त्यांना ते मांडणी करताना त्यांचे शब्द इकडे तिकडे झाले असतील, पण तो त्यांच्या मुद्द्याशी प्रामाणिक आहे. जरांगेंची अडचण ही आहे की मुख्यमंत्री पदावर फडणवीस बसलेले आहेत, त्यामुळे फडणवीसांना संबोधन करत त्यांना बोलावं लागत आहे. कदाचित मुख्यमंत्री पदावर शिंदे बसले असते किंवा अजितदादा बसले असते तर त्यांनी शिंदे किंवा अजितदादांना संबोधन करत आपलं म्हणणं मांडलं असतं. परंतु जर मुख्यमंत्री पदावर भाजपाचे फडणवीस बसलेले आहेत आणि सध्या भाजपाकडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण जे वारंवार म्हणतोय की 50% जास्तची मर्यादा जाऊ शकत नाही, हा इंदिरा साहनींचा खटला, आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं जे काही जजमेंट आहे ते जजमेंट 9व्या परिशिष्टात टाकणे, ते 9व्या परिशिष्टातनं जर बाहेर काढायचं असेल तर जर सुप्रीम कोर्टाला समकक्ष कुणाची ताकद असेल तर ती संसदेची आहे. आणि आज घडीला संसदेत 2/3 मेजॉरिटी किंवा मेजॉरिटीचं जे सरकार आहे ते सध्या नाही म्हटलं तरी भाजपाचं आहे. त्यामुळे भाजपाने त्यावर निर्णय घ्यावा. पण भाजपाला जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायची आहेत आणि भांडण लावण्यासाठीच भाजपा हा सगळा खेळ खेळत आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. सुषमाताई, जसं तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्याचबरोबर सरकार काय करू शकतं, कुठे नेमकी कोंडी होताना दिसतीये आणि इच्छा तिथे मार्ग, हे सरकार दाखवणार का? नरेंद्र पाटीलजी, तुमच्यासाठी हा थेट प्रश्न आहे. सरकारनं ज्याप्रमाणे आता आंदोलनाची 1 दिवसाची परवानगी दिली आहे, पोलीसही तेच सांगताना दिसतात, त्याचप्रमाणे आरक्षणही देऊन टाकलं जाणार असं वाटतं का? महायुती सरकार या संदर्भामध्ये आता काय प्लॅनिंग करताना दिसतंय? प्रत्येकाला उत्तर हवंय, आरक्षण कधी आणि केव्हा? नरेंद्रजी. चर्चेला सुरू करत असताना 2 वक्ते, त्यामध्ये पहिला मुद्दा मी आज स्पष्ट करतो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शुक्रे कमिटीची स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र हे शोधण्याची एक मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली. त्याच्यामुळे जे काही अगोदरचे वक्ते बोलले की हे ऑलरेडी आम्हाला मराठा समाजाला जे कुणबी आहेत त्यांना ऑलरेडी ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे. आता हा विषय दुसरा झाला. आता आमच्या ताई आता बोलल्या, त्यांचं आणि भाजपचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही प्रेमाचं नातं आहे ते आम्ही समजू शकतो. कारण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की 2016ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळेला या ठिकाणी गायकवाड समिती त्या ठिकाणी झाली. गायकवाड समितीच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1980च्या नंतर पहिल्यांदा मराठा समाजाला त्या ठिकाणी आर्थिक निकषावरती आरक्षण SC-BC मधून मिळालं. कालांतराने त्यांचे जे नेते राज्याचे मुख्यमंत्री झाले, उद्धवजी ठाकरे, त्यांना ते टिकवता आले नाही. आता मूळचा मुद्दा जो तुम्ही प्रश्न विचारला की या सगळ्या आंदोलनाची भूमिका, नक्कीच आंदोलनकर्ते आहेत, त्यांना त्यांचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल त्यांचं स्वागत मुंबईमध्ये सगळ्यांनीच केलेलं आहे. परंतु एकंदरच या विषयावरती ज्यांनी काम केलेलं आहे त्याला अपशब्द बोलून किंवा त्यांची निंदा करून तुम्ही आरक्षण कसं काय घेऊ शकताय? म्हणजे माझा विषय असा आहे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच गायकवाड आयोग झालं, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते आरक्षण गेलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, परत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, परत सारथी आणि अण्णासाहेब पाटील, म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1.5 लाख, त्याचबरोबर 3 लाख आज मराठा MPSC या सगळ्या प्रकारामध्ये सारथीमधून पास झालेले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीने या राज्यामध्ये
या मराठा समाजाला जे काही खारीचा वाटा समजून ज्यांनी कायदेशीर आणि घटनेशीर दिलेले आपण त्यांची निंदा करणं आणि त्यांना अपशब्द बोलणं. अहो, आमच्या अजितदादा पवारांनी आत्ताच अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये 300 कोटी दिले, म्हणजे 750 कोटीमध्ये पहिला हप्ता 300 कोटीचा त्वरित दिला. म्हणजे एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा आमचे अजितदादा असो, हे सरकार मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीला बारकाईने हालचाली करत त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. आता हे होत असताना काही लोकांचा जो हट्टाचा स्वभाव आहे तो कसा बदलता येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता कमिटी तयार केली आहे. नक्कीच विखे पाटील साहेब नगर जिल्ह्यातले आहेत, त्यांना याबद्दलची पूर्ण जास्तीची माहिती आहे. ते याच्यामध्ये चांगलं काहीतरी मार्ग काढतीलच ना. बरं, आपण एका बाजूला म्हणताय की मार्ग कुठेतरी काढला जाईल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं देखील आपल्याला अपेक्षा आहे. मात्र ज्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांनी आज महत्त्वपूर्ण चर्चा झाल्यानंतर दिलेली एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती आणि ती प्रतिक्रिया अशी होती की या सगळ्या घडामोडी घडत असताना कुठेतरी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार असतील, ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे असतील, ते मराठा आरक्षणावरती शांतता राखू नये, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीये, त्यांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसतेय, अशी शंका ज्यावेळेला त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केली. या संदर्भामध्ये नेमकं काय? कारण एका बाजूला नरेंद्र पाटील म्हणतायत की कुठेतरी आपल्याला न्याय मिळू शकेल, राधाकृष्ण विखे पाटील यामध्ये काहीतरी न्याय काढतील. मग नेमक्या प्रत्येक पक्षाच्या भूमिका काय? वीरेंद्र पवारजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल या सेगमेंटची. मराठा मोर्चाचे समन्वयक आहात आपण. एका बाजूला मुंबईच्या मध्ये एंट्री करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत, लगेच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र एक दिवसाचं जर आंदोलनाची परवानगी मिळत असेल, एक दिवसामध्ये आरक्षण देखील मिळेल अशी अपेक्षा आहे का? वीरेंद्र पवार. आताच्या काळामध्ये आणि सरकार ज्या प्रगतीने काम करतं त्याच्यामध्ये एक दिवसामध्ये पण आरक्षण मिळू शकतं ना. काय 45 वर्षाची लढाई आहे ती. आज नरेंद्र पाटील समोर बसलेत. 22 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब आत्महत्या करून गेले मराठा समाजासाठी आणि आज पुन्हा एकदा मराठा समाजाला 40-45 वर्ष ज्यावेळी मराठा समाज आज मुंबईमध्ये येतोय, त्यामुळे आमची जबाबदारी आहे. आज त्यांचेही वडील नाहीत, माझेही वडील नाहीत हयात, परंतु आज आमची जबाबदारी आहे की येणाऱ्या मराठा समाजाला इथे आपण त्यांच्यासाठी थांबलं पाहिजे. एक दिवसाची लढाई असो, 10 दिवसाची लढाई असो, आपण मराठा समाजाची आहोत, आम्ही थांबणारच इथे मराठा समाजासाठी. मागणीचं आणि जे कायदेशीर आहे, एक दिवसाची तुम्ही जे सांगितलं, एक दिवसाची ही लढाई आहे, होईल का एका दिवसामध्ये? आणि जे ॲप्लिकेशन्स आम्ही केलेले आहेत ते आम्ही केलेले आहेत 31 मेला. जे नवीन गॅझेट काढलं गेलं ते काढलं गेलं 26 ऑगस्टला. सुनावणी 26 ऑगस्टला होते. गॅझेटची कॉपी 26ला रात्री 8 वाजता आमच्याकडे एक कॉपी पडते. त्या बेसिसवरती आम्ही लगेच 27 तारखेला ॲप्लिकेशन करून मूव्ह करून आम्ही परमिशन घेतली. पण त्याच्यामध्ये जसं मोठा पाऊस वगैरे पडला मुंबईत की कसं सांगतात आज 200 सेंटीमीटर पडला, 300 सेंटीमीटर पडला, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली. अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली ना आमच्यावरती. नवीन कायदा आणला तुम्ही सकाळी लगेच बनवून तयार ताबडतोब, तो आमच्याकडे लादलात. मग आमची पण अपवादात्मक परिस्थिती आहे. 31 मेचं आमचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर पुन्हा दुसरं ॲप्लिकेशन 28 जुलैचं आहे. आणि मग अशा वेळी ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी आम्ही सांगितलं म्हणून आम्ही ताबडतोब ॲप्लिकेशन्स केले की ह्याच्यामध्ये आमचे जे अर्ज आहे ते कन्सिडरेशनमध्ये घ्यावेत. टाईमचं जे क्लॉज ह्याच्यामध्ये टाकला आहे तो शिथिल करण्यात यावा, दिवस जे आहेत ते शिथिल करण्यात यावेत. बाकी स्टेज असतील, सिस्टम असेल, बॅनर असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या पाळण्यासारख्या आहेत तर ताबडतोब आम्ही केलं. स्टेज 10 बाय 10चाच बनणार, मोठा बनणार नाही. बॅनर देखील 10 बाय 10चाच बनणार, उंची पण 5 फुटाच्या वरती असणार नाही. ज्या त्या गोष्टी आहेत ज्या ज्या आपल्याला शक्य आहे करण्यासारख्या त्या आपण पूर्ण करतो. म्हणजे कायदा आहे म्हणून काय कायद्याला हे करायचं म्हणून सर्वच हे नाही करत. ज्या ज्या शक्य आहेत त्या त्या सर्व ज्या पूर्तता आहेत त्या आम्ही करणार. परंतु जिथे जिथे शक्य नाही आहे त्या शिथिलतेचे अर्ज देखील आम्ही ताबडतोब केले. शिथिलता मिळणार का नरेंद्र पाटीलजी? अगदी थोडक्यात. शिथिलता हा विषय पोलीस डिपार्टमेंटचा आहे, सरकारचा आहे. या संदर्भामध्ये त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी ते निर्णय घेणार आहेत. माझा मुद्दा इथपर्यंत एवढाच आहे की ज्या राज्यामध्ये या चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाला सारथी महामंडळ, त्याच्यानंतर सुपर न्यूमेरिकल म्हणून एकनाथ शिंदेनी 2,500-3,000 हजार लोक जे उद्धव ठाकरेंनी घेतले नाही ते सगळे लोक त्यांनी कामावर घेतले, त्यांना परत कामावर जाण्यासाठी परवानगी घेतली. या सगळ्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो.
जो बॅनर बद्दल पहिली चर्चा झाली, लोक शिव्याला लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतात, याबद्दल आम्ही फार स्पष्ट आहोत. ही गोष्ट खरी आहे. शिव्यानं कधी आरक्षण मिळत असते तर आम्ही युद्ध शिव्याने जिंकलं असतं ना. आम्ही कामाने जिंकू ना. का नाही जिंकणार आम्ही कामाने? आम्ही चांगलं काम करून दाखवू. बरं, चांगलं काम करून दाखवू. मात्र शिव्यांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. मात्र कुठेतरी कुणाचाही अपमान होऊ नये, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माता भगिनींचा अपमान होऊ नये यासाठी आम्ही देखील आग्रही आहोत. मला वाटतं वीरेंद्रजी, शिथिलते संदर्भातलं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. मात्र यावेळेला शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेल्या आधी महेश तपासे, जे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते आपल्यासोबत आहेत. महेशजी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावरती चुप्पी साधून आहेत असं म्हटलं जातं. त्यांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते असं थेट सत्ताधाऱ्यांचंच म्हणणं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी थेटपणे हा आरोप केलेला आहे. महेशजी, राधाकृष्ण विखे साहेबांनी काय आरोप केला त्याच्यापेक्षा आमच्या सरकारने 2014 मध्ये 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं. हे माझे मित्र नरेंद्र पाटील साहेबांना देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तेच राणे साहेब ह्या बाजूला असताना त्यांनी ते आरक्षण दिलं. ते उपसमितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर झालेल्या गायकवाड कमिशन आणि नंतरच्या काळामध्ये सरकार हे कोर्टामध्ये टिकवू शकलं नाही आणि आता जे आरक्षण दिलं हे फक्त 10% दिलं. म्हणजे आमच्या सरकारने जाता जाता 2014 मध्ये 16% आरक्षण दिलं. हे तुम्ही नाकारू शकत नाही. नरेंद्र पाटील यांना इतिहास खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि आताच्या सरकारने ते 10% आणले. आज विषय फार सोपा आहे. एकदम सोपा विषय. आरक्षणाच्या संदर्भात इंदू सानीचं कोर्टाची एक जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाची. 50%ची तुम्हाला मर्यादा ओलांडली. त्याच्यामध्ये काय निकष दिले? तुमच्याकडे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, राज्य शासनामध्ये एवढी मेजॉरिटी असताना आणि ह्या विषयावर महाराष्ट्रामध्ये सरकार आणि ऑपोजिशन नाहीच आहे. सगळे एक आहेत. सगळ्यांना वाटतं की जो गरीब गरजू मराठा त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मग तुम्ही ह्या 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी, हिंदुस्थानी जजमेंटला आधार मिळण्यासाठी तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट का आणत नाही? 130वी अमेंडमेंट तुम्ही काल परवा त्या पार्लमेंटमध्ये आणली. त्याच्यातनं लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु जे गरजू आहेत, ज्या संदर्भात शुक्रे समितीने अहवाल सादर केलेला आहे, गायकवाड समितीने अहवाल सादर केलेला आहे, राणे समितीने अहवाल सादर केलाय, त्या गोष्टीला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट देशाचे पंतप्रधान का आणत नाही हा माझा प्रश्न आहे. आणि मी विचारण्यापेक्षा मला वाटतं नरेंद्र पाटलांनी हा प्रश्न पंतप्रधानांना विचारावा की कॉन्स्टिट्यूशनल बिल तुम्ही अमेंडमेंट का आणत नाही. उत्तर घेऊयात ना आपण. नरेंद्रजी, हे मार्जिन आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. सगळ्या पॅनलला आणि महाराष्ट्राला हे उत्तर. महेश भाऊ, आपण एकत्र काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणेंची कमिटीची घोषणा ही नागपूर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जयंत पाटील आणि अजय दाजीदादांच्या उपस्थितीमध्ये झाली. परंतु त्या नारायण राणेंच्या कमिटीमध्ये मागासवर्गीय आयोगाकडनं शिफारस घेतली नाही, म्हणून ते कोर्टामध्ये टिकलं नाही. विनोद तावडे त्यावेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी हे सांगितलं होतं कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये, जिथं भाई जगताप स्वतः हजर होते. त्यांनी भाषण केलं, त्यांनी हे सांगितलं आणि तसंच घडलं. आता मूळ मुद्द्यावरती येतो. कोपर्डी घटना घडल्यानंतर ज्यावेळेला गायकवाड समिती झाली ना, त्या समितीचा अहवाल आपल्याला 16% होता आणि 16% दोन्ही सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये ते मंजूर करून घेतला. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विरोधी वाख्यामध्ये बसली होती. त्यांनी त्याला विरोध केला. तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ नका. जर त्याच वेळेला तुम्ही हा हट्ट धरला असता तर आतापर्यंत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी एकत्र येऊन हा निर्णय दिला असता. पण त्यावेळेची सगळी भाषणं तुम्ही शोधून काढा. जयंत पाटील असतील, अजितदादा पवार असतील, काँग्रेसची मंडळी असतील, सगळ्यांची तुम्ही भाषणं शोधून काढा. त्या सगळ्या भाषणामध्ये वेगळा प्रवर्ग तयार करण्यात यावा आणि त्याच धर्तीवरती तो वेगळा प्रवर्ग तयार केला. आता दुसरा विषय सांगतो. हायकोर्टामध्ये गेल्यानंतर 16%चं आरक्षण हे 12 आणि 13% आलं, जे टिकलं. आणि त्या टिकवल्यानंतरच आपल्या एमपीएससीचे मुलं, युपीएससीची मुलं त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊ शकली, त्यांना नोकऱ्या मिळाल्या. परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी जी उपसमिती तयार केली त्या उपसमितीमध्ये पाठपुरावा झाला नाही आणि म्हणून आपलं आरक्षण नोव्हेंबर-सप्टेंबरच्या दरम्यान ते त्या ठिकाणी गेलं. हे जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो. एका बाजूला सुषमाताई अंधारे, मी आपल्याकडे की सत्ताधारी आणि विरोधक यावरती चर्चा सुरू होताना दिसते. सुषमाताई, मला यावरती आपली कमेंट अत्यंत आवश्यक वाटते यावेळेला.
नरेंद्र पाटील यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली, मला फार आश्चर्य वाटतं की भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळेला काहीही मांडताना म्हणजे इतरांची रेष खोडल्याशिवाय आपली रेषा मोठीच होणार नाही असं त्यांना सातत्याने वाटतं. पण तुम्ही भाजपमधून सुरू केलं, मी भाजपमधून बोललो, मी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यावेळेला नव्हताच. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट ज्या वेळेला सरकारमध्ये आले त्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादीमधून तुम्ही उद्धव ठाकरेंच्याकडे आलात. तुमची अपुरी माहिती आहे ताई. नरेंद्रजी, आपण पूर्ण उत्तर घेऊयात. सुषमा ताई, आपण बोला. तुम्हाला मी बोलताना अजिबात मध्ये बोलले नाही. अपेक्षा आहे की माझं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. नो प्रॉब्लेम ताई. देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल अपशब्द वापरू नये या मताशी मी सहमत आहे आणि माझं त्याला समर्थन आहे की खरंच अपशब्द वापरू नयेत. पण मला कळत नाहीये की ही भूमिका अरे जिथे शंभूराजे देसाई ऑन फ्लोअर सभागृहामध्ये आई बहिणीवर शिव्या देतात, तुला बघतोच अशी भाषा करतात, जिथे सत्ताधाऱ्यांचे आमदार अमित साटम अतिशय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात, जिथे सत्ताधाऱ्यांमधलीच एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत भाजपचे नेते स्टेजवर असताना कुणाची तरी आयझेड करायची भाषा करते, त्यांनी संस्कार शिकवावेत, त्यांनी भाषेबद्दलचं तत्वज्ञान द्यावं, त्यांनी सांगावं. हिम्मत असेल तर आधी ज्या लोकांनी गलिच्छ भाषा वापरली त्यांना शिकवा. आता दुसरा मुद्दा, सारथीबद्दल फार इथं बोललं गेलं. या लोकांना माहिती असलं पाहिजे की सध्या सारथीची परिस्थिती काय आहे. सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, या तीनही ठिकाणचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला. रोज शेकडो पोरं येतात, काही आमची फेलोशिप मिळालेले नाही. आता तिसरा मुद्दा, जरा तिसऱ्या मुद्द्याकडे येते मी. ज्या आरक्षणाच्या बद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्ही आरक्षण दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंना ते टिकवता आलं नाही, तर त्याची जरा तांत्रिक बाब त्यांना सांगितली पाहिजे. कारण होतंय असं की भाजपाच्या प्रवक्त्यांना स्क्रिप्ट मिळते आणि ते त्यानुसार बोलत राहतात, पण ते काही तांत्रिक बाजू समजून घेत नाहीत. तांत्रिक बाजू अशी आहे की 1921 पासून तामिळनाडूमध्ये 69% पॉप्युलेशन होतं. 69% तिथे आरक्षण मिळावं अशी मागणी होती. त्यानुसार 69%चा ठराव तिथं पारित झाला, आरक्षण दिलं गेलं. पण 16 नोव्हेंबर 1992ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला. या खटल्यामध्ये सांगितलं की 50%च्या वर मर्यादा जाणार नाही. पण तरीही तामिळनाडूचं आरक्षण टिकलं, कारण तामिळनाडूने त्या संदर्भात तातडीने मद्रास कोर्टात धाव घेतली होती. मद्रास कोर्टाने 93-94च्या शैक्षणिक वर्षामध्ये सामाजिक शैक्षणिक आरक्षण टिकेल या संदर्भात निकाल दिला होता. 94-95ला पुन्हा एकदा जेव्हा ते गेले त्यावेळेला मात्र सुप्रीम कोर्टने ती मागणी मान्य केली नाही. मग तामिळनाडू सरकार हे संसदेकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यानुसार त्यांनी तामिळनाडूमध्ये एक विशेष अधिवेशन भरवलं. हे अधिवेशन भरवून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, त्याच्यामध्ये सहमती घेतली आणि त्या सहमतीला त्यांनी पार्लमेंटकडे मांडलं आणि पार्लमेंटने तो कायदा करून घेतला. नरेंद्र पाटील आणि भाजपच्या तमाम प्रवक्त्यासाठी, भाजपच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या पेडसाठी हे माहिती असलं पाहिजे की तेव्हा केंद्रातलं सरकार हे वेगळं होतं, तामिळनाडूचं सरकार वेगळं होतं. वेगळ्या पक्षांचं सरकार असलं तरी लोककल्याण हे त्याच्या केंद्रस्थानी होतं आणि तो निर्णय पारित झाला आणि 9th शेड्यूल मध्ये त्याला पार्क करून ठेवलं. आता 9th शेड्यूल मधनं जर ते बाहेर काढायचं असेल तर लक्षात घ्या, राज्य सरकार म्हणून उद्धव ठाकरेंनी आरक्षणाची भूमिका घेतली, पण ते कोर्टात टिकलं नाही. जसं तामिळनाडूचं आरक्षण कोर्टात आव्हान दिलं गेलं आणि त्याच्यावर संसदेत तोडगा काढला, तसंच महाराष्ट्रातलं जे आरक्षण आहे जेव्हा सुप्रीम कोर्टात विषय जातो तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समकक्ष असणारी जी यंत्रणा आहे ती संसद आहे. संसदेमधली जी मेजॉरिटी आहे ती भाजपाची आहे. आता यावर जर भाजपाचं म्हणणं असेल, भाजपाच्या आतल्या आणि बाहेरच्या पेड ट्रोलर्सचं जर म्हणणं असेल की अहो पण मग तुम्ही सही करणार का, कारण काही लोकांचं बोलणं ऐकलं मी की उद्धव ठाकरेंनी सही द्यावी, शरद पवारांनी सही द्यावी, तर अशा सगळ्या बालबुद्धीच्या बालिश लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे हे कुठेही संसदेचे मेंबर नाहीत आणि शरद पवारांचा पक्ष हा केंद्रात अजिबात सत्तास्थानी नाही. केंद्रात सत्तास्थानी असणारा पक्ष आणि बहुमत प्राप्त पक्ष जो आहे, जो पक्ष जो 370 सारखं कलम हटवू शकतो, NRC CAA गरज नसताना आणू शकतो, ट्रिपल तलाक आणू शकतो, जिहादचा काय लव जिहादचा कायदा आणू शकतो, जो 130वा घटना दुरुस्ती विधेयक करू शकतो, काय त्या संसदेतल्या लोकांना 9व्या परिशिष्टात पार्क करून ठेवलेलं जो विषय आहे, जो इंदिरा साहनीचं जजमेंट आहे, ते बाहेर काढून त्याच्यात संशोधन करता येणार नाही का? तर ते येऊ शकतं. पण मी पुन्हा सांगितलं पाहिजे की भाजपाला असं करायचं नाही. भाजपाला आधी छान मराठा आणि ओबीसीचं विरोधी वातावरण चिघळवायचंय, ते पकवायचंय आणि त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची पोळी भाजायची. पण मी पुन्हा त्याच वाक्यावर ठाम असेल
की शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या भांडणात सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान होऊ नये. त्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे, ती अशी की काही मराठे गर्भश्रीमंत आहेत. नारायण राणे असतील, संदीपान भुमरे असतील किंवा विखे पाटील असतील, यांच्या 200-200, 300-300 एकर जमिनी आहेत. नरेंद्र पाटील जी कदाचित आपली पण 50 एकरच्या पुढे जमीन असू शकते, मला माहित नाही, कदाचित कमी असेल, जास्त असेल, कमी असेल तर क्षमा, जास्त असेल तर अजून आनंदच आहे. पण ह्या सगळ्या गडगंज मराठ्यांची लढाईबद्दल आपण बोलतच नाही आहोत. आपण बोलतोय जे सालगडी म्हणून काम करतायत, जे बिचारे अत्यंत गतिरीच्या हालाकीच्या अवस्थेत आहेत, आपण त्या मराठ्यांबद्दल बोलत आहोत. पण त्याच मराठ्यांना कुठेतरी आरक्षण मिळणार का, की पुन्हा एकदा आपल्याला इतिहास बघावा लागेल, आकडेवारी बघावी लागेल, अनेक झालेल्या शिफारशी असतील. निश्चित याच संदर्भामधली ही चर्चा आपली या सर्व मान्यवरांबरोबर देखील सुरू राहणार. लक्ष्मणजी, आपण हात उंचावलेला होता, आपल्याकडे देखील येईल. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आणि मराठा मोर्चा समन्वयक विनोद पोखरकर या चर्चेत आपल्यासोबत या क्षणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत करतो. विनोदजी, मला एक सांगा, आतापर्यंतची चर्चा तुम्ही निश्चितच ऐकलेली असेल. दुसरीकडे मराठा मोर्चा आणि मराठा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही परत न जाता यावेळेला आरक्षण घेऊनच जाणार यावरती आपण ठाम आहात. मात्र आता सोल्युशन काय? प्रत्येकानं इतिहास सांगितला, झालेली आंदोलनं सांगितली, आंदोलनाचा इतिहासही महाराष्ट्रानं पाहिला. मात्र या घडीला आरक्षण किती महत्वाचं, कसं मिळवून दाखवणार, तुमची भूमिका काय आहे विनोदजी? सर्वप्रथम लोकशाही मराठीचे मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने याला कव्हरेज देत आहे. याबद्दल आपले आभार. एक छोटासा संदेश मला आपल्या माध्यमातून समाज बांधवांना द्यायचा आहे की नवी मुंबई शहरामध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये 25 ते 30 हजार लोकांची राहायची आम्ही व्यवस्था केलेली आहे. कांदा बटाटा मार्केट असेल, त्यानंतर फ्रूट मार्केट असेल, या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर भारती विद्यापीठ असेल, तेरणा कॉलेज असेल, या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर हे हा एक संदेश आपल्या माध्यमातून पोहोचला पाहिजे, हा माझा एक हेतू होता. आता आपण चर्चेवर, मी आता काही मान्यवरांची चर्चा नुकतीच ऐकली. खरं तर ही राजकीय चिखलपेक सुरू आहे आणि या राजकीय चिखलपेकीमध्येच आजवर हा मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. खरं सांगायचं झालं तर आज काल जे एका पक्षात होते ते उद्या दुसऱ्या पक्षात दिसतात आणि काल त्यांची जी भूमिका असते ती बदलते आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या नेत्यांची भूमिका ते अडॉप्ट करतात आणि मग काल जे बोलतात ते विसरून गेलेले असतात आणि आज जे बोलतात ते त्यांचं चालू होतं. खरं सांगायचं म्हटलं तर मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि ही मागणी या ठिकाणी राज्य सरकारने मान्य करावी. एक लक्षात घ्या, जर समजा सरकार म्हणत असेल की आम्हाला वेळ हवा आहे, आम्ही हे दिलं ते दिलं, मुळात एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या सारथीचा उल्लेख झाला त्या सारथीमधून निश्चितच फायदा झाला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागील 6 महिन्यापासून लोकांना व्याज परतावा नाही मिळालाय हो. या लाडक्या बहिणीला जे पैसे वळवले त्यामुळे सगळे बांधव त्या व्याज परताव्यासाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. जे सांगितलं जातं की 1.5 लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी यांनी कर्ज दिलेली आहेत, अहो हे साफ खोटं आहे. तुम्हाला यांनी मला मराठा समाजाची आकडेवारी दाखवावी, याच्यामध्ये इतर मोठ्या प्रमाणामध्ये इतर लोकांची घुसखोरी झालेली आहे. हा मुद्दा झाला या सगळ्या योजनांचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की मराठा समाजाने या ठिकाणी कायद्यात टिकणारं आरक्षण मागितलं होतं, ते म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मागितलं होतं. 2016 तुम्हाला तर माहिती आहे, 2015ला राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षण दिलं. ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं नाही, फडणवीसांनी सोडून दिलं. फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कोपर्डीची दुर्दैवी घटना घडली, त्या ठिकाणी आंतरवली मधली कोपर्डीची दुर्दैवी घटना. त्यानंतर महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे सुरू झाले. त्यानंतर अनेक बांधवांनी आत्मबलिदान दिल्यानंतर 2018-19ला त्या ठिकाणी पुन्हा एकदा एसीबीसी आरक्षणाचं गाजर दिलं गेलं. हे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही अगोदर. त्यानंतर मग काय झालं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवलं गेलं. मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये टिकवलेलं आरक्षण 2021 मध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवलं नाही. हे आरक्षण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही नोंदी त्या ठिकाणी दिल्या होत्या की राज्य सरकारने याची पूर्तता करावी आणि मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी आरक्षणाचं हे करावं. दुर्दैवाने झालं काय, 26 जानेवारी 2024 रोजी ज्यावेळी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील वाशीमध्ये आले, वाशीमध्ये त्यांना सगळे चोरीची अधिसूचना दिली गेली. त्या अधिसूचनेचं काय झालं, 1.5 वर्ष झाले ती अधिसूचना अजूनपर्यंत लागू का नाही केली. हैदराबाद गॅजेट देतो म्हणून सांगितलं, त्या अभ्यासाचं काय झालं हो. मुंबई गॅजेट सांगितलं, त्याचं काय झालं हो. सातारा गॅजेट सांगितलं, त्याचं काय झालं हो. त्यामुळे एक लक्षात घ्या की ज्यावेळी ईएसबीसीचं आरक्षण 2014-15ला त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं, हे आरक्षण टिकलं नाही. एसीबीसीचं आरक्षण ज्यावेळी दिलं 18-19 मध्ये, बरं आरक्षण टिकवलं गेलं नाही. आणि दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षणाला अजूनही ओबीसी नेत्यांचा तितकाच विरोध असल्याचं पाहायला मिळतं. मृणाल ढोले पाटील, मला सांगा, एका बाजूला पुन्हा एकदा आंदोलकांची मागणी आहे की ओबीसीतूनच आपल्याला हे
संपूर्ण जे आहे ते आरक्षण मिळावं, त्यासाठी आता तुम्ही तयार आहात का? मृणालजी, सर्वप्रथम म्हणजे मी बोलत असताना कोणी मध्ये डिस्टर्ब करू नये. बोला काय माहिती का, एक तर काय माहिती का, हे सगळं अतिशय खोटेपणा चाललेलं आहे, हे सगळा दिखावा चाललेला आहे, हा सगळा बनावपणे चाललेला आहे. त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये जे निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, तर त्याचा उल्लेख आमच्या मित्रांनी केला. त्याचा मी काही अंश वाचून दाखवतो. अगदी थोडक्यात करा, मला प्रत्येक मान्यवरांकडे जायचं. मराठाज आर अ डॉमिनंट अँड फॉरवर्ड कम्युनिटी नॉट एंटायटल्ड टू ओबीसी रिझर्वेशन. पुढचं वाचतो. The state's attempt to extend Kunbi certificates to Marathas is unconstitutional. तर त्याच्यामुळे Marathas must be based, the reservation must be based on compelling evidence of backwardness and inadequacy. Marathas fail both the test. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण भेटू शकत नाही. मराठा समाजाला जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे ते निश्चित त्यांनी घ्यावं, त्याचा फायदा त्यांनी घ्यावा. ओबीसी मध्ये ते येऊ शकत नाही. जे कोणी सांगतात मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण राज्यामध्ये लागू नये, आपल्या माहितीसाठी सांगतो. करत आहेत. एक याच्यामध्ये असं आहे की सामाजिक मागासलेपण असलं पाहिजे आणि अपूर्व प्रतिनिधित्व असलं पाहिजे. नुसतं सामाजिक मागासलेपण असून चालणार नाही किंवा आर्थिक मागासलेपण असून चालणार नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आणि पॉलिटिकल याच्यामध्ये आपल्याला कमी प्रतिनिधित्व लागतं. आज महाराष्ट्रामध्ये 50% मराठा समाज जो आहे तो विधानसभेची 50% लोक आहे मराठा समाजाची आहेत. जे महाराष्ट्रात खासदार जातात हे 50% समाजाचे आहेत. राम सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये जे हरियाणाचं जाट समाजाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की अ पॉलिटिकली डॉमिनंट कास्ट कॅनॉट क्लेम ओबीसी स्टेटस. ह्या सगळ्या गोष्टी या आंदोलकांना माहिती आहेत, तरी पण त्यांचा हट्ट आहे की त्यांना आंदोलन करायचं आहे आणि फक्त ओबीसी मध्ये दाखवायचं आहे. ओबीसी मध्ये बरं, आरक्षणाचा हट्ट आहे असं तुम्ही यावेळेला म्हणताय. नरेंद्रजी, मी या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकार म्हणजे तुमच्याकडून घेणारच आहे. लक्ष्मण हाकेजी, पुन्हा एकदा वाद जो आहे तो आरक्षणाचा सोडून ओबीसी विरुद्ध पुन्हा एकदा मराठा आरक्षण, अशा प्रकारचा वाद न होता आता थेट तोडगा निघावा, यासाठी नेमकं काय करायला हवं? लक्ष्मणजी, अगदी थोडक्यात. हे बघा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या कालावधीमध्ये, लक्ष्मणजींना पूर्ण करू देऊयात. एससीबीसीचं आरक्षण एक्झर्शन केलंय ना महाराष्ट्रामध्ये आणि ते चालू आहे ना. अहो, कुणबी आणि मराठा एक समजणं म्हणजे माझ्याकडे आत्ता माझ्या समोर 5 जजमेंट आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची. ते आता मी तुमचा वेळ नाही घेणार त्यामध्ये, पण विषय असा आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे, त्याला विरोध केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मार्लापल्ले बेंच जे हायकोर्ट, औरंगाबाद हायकोर्टचं जजमेंट आहे. माझं म्हणणं एकच आहे की आता इथं पॅनलवर बसलेल्या सगळ्या मंडळींना तुम्ही विचारा की मराठा समाजाची म्हणजे जरांगे पाटलांची जी मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, तर या मागणीला या सगळ्यांचा कुणाचं समर्थन आहे का तेवढं विचारा. आणि जर मग ते समर्थन असेल तर मग ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर या सगळ्या लोकांनी द्यावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी आयोगाचा एक्स मेंबर आहे. मी तुम्हाला नचियाप्पन कमिटी, 9th शेड्यूल, तामिळनाडूमध्ये काय होतं आणि परत काय होणार, केंद्रानं काय केलं, तर एक प्रश्न सोडवायला, महाराष्ट्रातला प्रश्न सोडवायला देशभरामध्ये आपण किती मोठे प्रश्न क्रिएट करणार. मग जाट असतील, राजपूत असतील, गुर्जर असतील, मराठा असतील, मग या त्या स्टेट मधल्या डॉमिनंट कास्ट महाराष्ट्रामधल्या असो किंवा देशभरामध्ये किती प्रश्न निर्माण करणार आपण. हे एक प्रश्न सोडवण्यासाठी 10 प्रश्न निर्माण करण्यासारखा प्रश्न आहे. रिझर्वेशन पॉलिसी ही सोशल डिस्क्रिमिनेशन रोखण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आताच प्रश्न उपस्थित केला गेला, एक मिनिट आताच एक प्रश्न उपस्थित केला गेला की आता पॅनलवर असणारे नरेंद्र पाटील यांना 50 एकरपेक्षा जास्त जमीन आहे असं म्हटलं गेलं किंवा विखे पाटलांची असं म्हटलं गेलं. नाहीये माझी, ती ताई बोलून गेले, माझी काय जमीन तेवढी नाहीये. थँक्यू, मला कम्प्लीट करू द्या. माझं म्हणणं एक आहे की आर्थिक बेस्ड रिझर्वेशन नाही. रिझर्वेशन हे सोशल डिस्क्रिमिनेशन हा बेस आहे. त्यामुळे कुणाची किती प्रॉपर्टी आणि कुणाला प्रॉपर्टीच नाही म्हणून बरोबर आहे. आरक्षण हे सामाजिक, ही दुसरीकडे असलेली तुमची आर्थिक परिस्थिती. नरेंद्रजी, अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अनेकांनी जुन्या कमिटीज आणि त्या संदर्भात काय रिसर्च केलेला आहे हे सगळं सांगितलं. नरेंद्रजी, सरकारकडून आता उत्तर अपेक्षित आहे. आपल्या सगळ्या पॅनलिस्टला प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही ना एकतर वेळ वाढवा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता जी चर्चा केली
पंजाबराव देशमुख साहेबांनी खास करून विदर्भामधले आणि विदर्भाच्या बाजूला असणारा आमचा मराठवाडा, तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये रोटी बेटीचा या ठिकाणी पारंपरिक संबंध येत होता. ज्या वेळेला विदर्भामधला मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजेच कुणबी या नात्याने विदर्भातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्यांनी द्यायला लावलं आणि तिथून आरक्षण चालू झालं. याच विदर्भातली लोक काही मराठवाड्यामध्ये होती आणि म्हणून मराठवाड्यामध्ये निजामांच्या काळामध्ये जर निजामशाहीमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळत असेल तर मराठवाड्यामधलेही शेतकऱ्यांच्या मुलांचे तुम्ही सर्वेक्षण करून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हा किशोर चव्हाणांचा पहिला मुद्दा होता. तो कालांतराने आंदोलनकर्ते जरांगे पाटलांनी तो उचलला आणि एकनाथ शिंदेनी त्यांना न्याय दिला. हा पहिला मुद्दा. न्याय देताना हे सरकार तिघांचं होतं आणि तिघांमध्ये एकमत होतं म्हणून ते झालं. तर मूळ मुद्द्यावरती येतो की ताई काय म्हटल्या की केंद्राचा विषय नाही. केंद्राचा विषय नाहीये ताई ओबीसी मध्ये कुणबीला आरक्षण देण्याचा सर्वेक्षणाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा होता. त्याचबरोबर आजही महाराष्ट्र सरकारचा आहे. केंद्रामधून जर हा विषय गेला तर केंद्रामध्ये आपल्यालाही माहिती आहे की संविधानामध्ये फक्त एससी आणि एसटी आणि काही जातींचंच आरक्षण आहे. जर याबद्दल केंद्रामध्ये सखोलपणे चर्चा झाली तर या भारतामध्ये असणाऱ्या आरक्षणावरती परत एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो आणि आर्थिक रिकेशन हाच एक आरक्षणाचा मुद्दा होतो. आजच्या चर्चेमधून मला एवढीच विनंती करायची आहे. मी पण अण्णासाहेबांचा मुलगा आहे. मी ग्रामीण भागामध्ये फिरतो. हो, ही गोष्ट खरी आहे की मराठा समाजामध्ये असा वर्ग आहे की जो शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे त्याचं आता भागत नाही. शिक्षणामध्ये आरक्षण नसल्यामुळे तो आरक्षणापासून वंचित राहिला. त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आता ते आरक्षण कुणबीमधून मिळालं पाहिजे हा प्रश्नचिन्ह आहे. ते आरक्षण ईडब्ल्यूएस मधून मिळालं पाहिजे, एससीबीसी मधून. आज एससीबीसी मधून आरक्षण जे आमचं एकनाथ शिंदेनी चालू केलं त्यापेक्षा आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण हे सर्व श्रेष्ठ आहे. यामध्ये आमच्या मराठा समाजाचा त्या ठिकाणी फायदा होईल. आता ज्या आपण कोकणाचा विभाग जर विषय घेतला तर कोकणामध्ये कुठलाही कोकणामधला मराठा समाज हा कुणबी हे लावू शकणार नाही. म्हणून काही ठिकाणी ज्यांची प्रमाणपत्र घावलेली आहेत, ज्यांच्या नोंदी घावल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांना कुणबी म्हणून तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. परंतु ज्यांच्या नोंदी नाहीयेत त्यांना तुम्ही कसं घुसवणार? आणि जर म्हटलं नाही तुम्ही घुसवा सोयीसवरी जरचे काही शब्द वापरणार तर तुम्हाला माहिती आहे किती अडचण होणार आहे. आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी ओबीसीच्या बद्दलचा एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू केले. जी लोक आतून बाहेरून आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात त्यांच्याच पक्षाचे नेते ओबीसी मधून आम्ही कुणाला घुसू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करतात. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेमध्ये जे नेते आज या ठिकाणी पॅनलवरती आले, जे विरोधी पक्ष नेत्याला रिप्रेझेंट करतात, त्यांनी तर ठरवावं आणि जर त्यांची इच्छा आहे तर त्यांनी जाहीर करावं. नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल, एकनाथ शिंदेना विनंती करेल, अजितदादांकडे जाईल. अजितदादा, विरोधी पक्षांची भूमिका सर्व मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्यासारखी असेल तर तुम्ही एक दिवसाचं अधिवेशन काढा. एका दिवसाच्या अधिवेशनामध्ये हा सगळा प्रकार संपुष्टात येईल. का ते बोलत नाहीत? का बोलत नाही शरद पवार? का बोलत नाही उद्धव ठाकरे? का बोलत नाही पृथ्वीराज चव्हाण? कारण तेच गोंधळ करतात. या तिघांनी एकत्र येऊन सांगून द्यावं ना. बरं नरेंद्रजी, आपण विरोधकांना यावेळेला आमंत्रित करताय किंवा त्यांना आवाहन करताय की त्यांनी नेमका निर्णय घ्यावा आरक्षणासंदर्भातला. प्रत्येक वक्तव्य करण्यासाठी आणि जे आपले प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून एकेका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. मी यावेळेला महेश तपासेजी आपल्यापासून सुरुवात करेल. नरेंद्रजींनी तर आपली भूमिका मांडली, मात्र प्रत्येक प्रवक्त्याकडनं मला एकच अपेक्षा आहे, ओबीसीतून हे आरक्षण मिळावं अशी आपल्या पक्षाची देखील इच्छा आहे का? आणि मिळणार असेल तर ते कसं, याबद्दल अगदी थोडक्यात सूचना. महेशजी, मला एवढं सांगायचंय, नरेंद्र पाटलांच्या सरकारने शुक्रे आयोग आणला. शुक्रे आयोग ह्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीतून देण्याच्या संदर्भात काय म्हणतो हे स्पष्टपणे नरेंद्र पाटील साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं. शुक्रे आयोग ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून काय म्हणतो ह्याचं पूर्ण स्पष्टीकरण नरेंद्र पाटील साहेबांनी सांगा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्व महाराष्ट्राची आहे. परंतु कुठल्याही प्रकारची छेडछाड विद्यमान जे सध्याचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये न करता संयुक्त पद्धतीने लोकसभेमध्ये तुम्ही बिल मांडा, त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवा. दक्षिण भारतामध्ये जसे 70-75% पर्यंत आरक्षण गेले तसं वाढवा. सगळ्यांचं सांत्वन करा, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे. बरं, सर्व समावेशक अशी भूमिका आपण म्हणताय. सुषमाताई,
या सगळ्यांमध्ये मी वारंवार एकच भूमिका मांडते. मला याची चांगली कल्पना आहे की आर्टिकल 16(4)A काय सांगतं आणि 16(4)A मध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन आणि इतर गोष्टी काय मांडलेल्या आहेत. मुद्दा हा आहे की आता जे नरेंद्र पाटील जी म्हणाले की मी लगेचच देवेंद्रजींना सांगतो आणि लगेचच अधिवेशन घेतो. अहो तुम्ही खरंच लगेच सांगा, कारण त्यांना सगळे सांगून थकलेले आहेत. त्यांच्यासाठी तिकडे मनोज जरांगेने आपला जीव पणाला लावलाय, पण त्यांना त्यांचा जीव गेला तरी काही देणं घेणं नाही आणि ओबीसी मेले तरी देणं घेणं नाही. कारण ओबीसी आंदोलकांमध्ये सुद्धा आतड्याचे आणि कातड्याचे असे 2 प्रकार आहेत. जे ओबीसी साठी खरंच आतड्याने आवाज बघा माझा आवाज. तुम्ही कशाला लांबट लावताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काही परिचित आहात. तुम्ही बोलू शकता, मीच बोललं पाहिजे असं काय नाही. तुम्ही बोलू शकता, तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या ना तुमच्या नेत्याला विचारून. स्पष्ट भूमिका आपण समजून घेतोय. सुषमाताई ऐका नरेंद्र पाटील साहेब, जर ते माझं म्हणणं ऐकतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीच वेळ घ्या, आपण दोघं भेटायला जाऊ, काहीच अडचण नाही. लोकशाही चॅनलवर जाहीरपणे आपण भेटायला जाऊ. नक्की. विनोद पोखरकरजी, पण मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं जे भांडण लागले त्या दोघांच्या भांडणात सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य ओबीसी बरं निश्चित हा प्रश्न सोडवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. वेळेची मर्यादा आहे. विनोद पोखरकरजी एका वाक्यात आरक्षण ओबीसीतून का? विनोदजी, एक लक्षात घ्या या विरोधी पक्षांनी आता याला धक्का लावू नका, त्याला धक्का नका, ही भूमिका बंद करावी. तुम्हाला जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं समर्थन करता येत असेल तर जाहीरपणे भूमिका घ्या, नाहीतर हे तुमचे चाळे आता बंद करा. आमची मागणी ओबीसीतून आहे. नक्कीच विनोदजी, आपलाही मुद्दा लक्षात आला. वेळेची कमतरता आहे. समाजाच्या हक्काचं आरक्षण 1994 ला मराठा समाजाला आणि ज्या जातींचं त्या ठिकाणी वेगळा प्रवर्ग केला गेला, 16% आरक्षण मराठ्यांच्या आपला मुद्दा मला कळलेला, आपली वेळही संपलेली आहे. या ठिकाणी मराठा आरक्षण ओबीसीतच पाहिजे. या सगळ्या सत्ताधारी असलेल्या विरोधी पक्षाने असेल या सगळ्यांनी हा बाजार बंद करावा. आमची मागणी ठाम आहे, आम्ही मागणीवर ठाम आहोत. आम्ही मुंबईत येतोय आणि आरक्षण घेऊनच जाणार. काय करायचंय ही भूमिका त्या ठिकाणी सरकारने मांडावी, सरकारने पाहावं आणि विरोधी पक्षांना जर आमचं समर्थन करणं जमत असेल तर विरोधी पक्षांनी गप्प बसावं. एवढं आव्हान आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी या राज्यातल्या विरोधी पक्षाला. बरं, विरोधी पक्षांना आपण आवाहन करताय. विरोधी पक्ष देखील आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे. मात्र मराठ्यांचं आरक्षण मिळणार का यासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या संदर्भातलं देखील महाकव्हरेज हे आपल्याला लोकशाही मराठीवर पाहता येणार आहे. सर्व मान्यवरांचे आभार. तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.